या प्रकरणी जवानासह त्याच्या आई-वडिलांविरोधात कारंजा शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। मृत दीपाली ही 7 महिन्यांची गर्भवती होती अशी माहिती तिच्या भावानं दिली आहे। मृतक दीपालीच्या भावानं दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी सुमारे 3 वाजता लष्करी जवानानं त्याला फोन करून दीपाली घरात पडल्याची माहिती दिली होती। त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आले। दीपालीचे कुटुंब मध्य प्रदेशातील बुरानपूर जिल्ह्यात राहते। ही माहिती मिळाल्यानंतर तिचे कुटुंबीय काल सायंकाळी सुमारे 7 वाजता कारंजा इथं पोहोचले। दीपालीचा भाऊ राहुल माने यानं दिलेल्या माहितीनुसार लष्करी जवानाचे अवैध संबंध असल्याचा आरोप आहे। या कारणावरून तो दीपालीला त्रास देत होता। काही महिन्यांपूर्वी याच विषयावर दोन्ही कुटुंबांची बैठकही झाली होती। त्यावेळी समजूत घालून प्रकरण सोडवण्यात आले। दरम्यान आरोपी जवान काल जम्मू काश्मीरला जाणार होता, मात्र तत्पूर्वी त्या पती पत्नींमध्ये वाद झाला। या वादातून संतापलेल्या जवानानं पत्नीचा गळा आवळल्याचा आरोप आहे। त्यानंतर त्यानं पत्नीला खासगी रुग्णवाहिकेतून एका खासगी रुग्णालयात नेलं, मात्र तेथील डॉक्टरांनी तिला सरकारी रुग्णालयात नेण्यास सांगितलं। त्यानंतर दीपालीला सरकारी रुग्णालयात आणण्यात आलं। तिथं उपस्थित डॉक्टरांनी महिलेला पाहताच प्रकरण संशयास्पद असल्याचं लक्षात आले। त्यांनी तातडीनं पोलिसांना माहिती दिली। उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल सरकारी रुग्णालयाकडून पोलिसांना मेमो मिळाला होता। त्यामध्ये एका महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेतून आणल्याची माहिती देण्यात आली होती। पोलीस पथक रुग्णालयात पोहोचले असता मृतदेहाच्या मानेवर स्पष्टपणे खुणा दिसून आल्या। त्यामुळे या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याचा संशय पोलिसांना आला। त्यानंतर मृतका दीपालीच्या भावाच्या तक्रारीवरून लष्करी जवान आणि त्याच्या आईवडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।